नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी, कोळंबी बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने। कोळंबी बनवण्यासाठी आपण आधी कोळंबी मसाला तयार करूया। इथे एका पातेल्यात मी आधी तेल घेते आणि उभा चिरलेला कांदा, उभे चिरलेले 3 ते 4 कांदे मी यात परतून घेणार आहे। आता आपण सुरुवातीला ब्राउन प्याज म्हणजे काळा कांदा जो बिर्याणीसाठी लागतो तसा करून घेऊया। आता बोलता बोलता आपला कांदाही तळून झालेला आहे। कांदा तळून झाल्यावर त्याला काढून घेते आणि त्या सेम पॅन मध्ये मी आता तमालपत्र आणि आपले थोडेसे गरम मसाले टाकून घेते। गरम मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि परत उभा चिरलेला कांदा मी यात टाकते। उभा चिरलेले 4 ते 5 कांदे आपण टाकणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा बारीकही करून घेऊ शकता, पण मी प्रिफर केला की कांदा थोडासा उभा असेल। आणि यात थोडेसे मोठे असे टमाटर 5 ते 6 मी ॲड करून घेते। आपण बिर्याणी 4 लोकांसाठी बनवत आहोत, त्या हिशोबाने मी इथे हे सर्व ॲड करणार आहे। मी ऑलरेडी कोळंबीला साइड बाय साइड आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून घेतली होती। आता थोडीशी आलं लसूण पेस्ट मी यातही टाकणार आहे आणि आपल्या आवडीनुसार आपले जे घरातले मसाले असतात ते यात ॲड करून घेणार। सर्वप्रथम मी ते लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि आपल्याकडे जो आपला मसाला अवेलेबल असतो तो चिकन मसाला, तोही आपण यात ॲड करणार आहोत। यात प्रॉन्ससाठी असा वेगळा काही मसाला ॲड करण्याची गरज नाही आहे। एवढे मसाले ॲड करूनच आपली बिर्याणी खूप छान तयार होते। त्याच्यानंतर मी इथे थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि थोडं उभ्या स्लिट केलेल्या कापून घेतलेल्या मिरच्या मी टाकल्या आहेत, त्याही खूप छान लागतात चवीला। आता हा मसाला छान प्रकारे शिजावा, छान प्रकारे परतून यावा, गळून जावा यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आणि ह्याला छान प्रकारे परतून घेते। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं तेल सुटायला रेडी झालेलं आहे। आता यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती, 15-20 मिनिटं अगोदर करून ठेवली तरीही चालेल। आता ती मी त्यात टाकून घेणार आहे आणि आपण ह्याला छान प्रकारे एकजीव करणार आहोत। ज्यात मॅरिनेट केली होती त्यातच थोडंसं पाणी घेऊन मी ही कोळंबी शिजण्या एवढं पाणी मी टाकणार आहे फक्त, कारण की आपल्याला कोळंबीची फक्त नॉर्मल ग्रेव्ही करायची आहे आपल्या बिर्याणीसाठी। आता ही कोळंबी अशी माझी छान शिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता पाणीही यातलं कमी झालं आहे। अजून अगदी हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट जाडसरपणा आला पाहिजे या मसाल्याला। त्यानंतर हा जाडसरपणा असा आलेला आहे। आपल्याकडे मी ऑलरेडी राईस शिजवून घेतला होता, नॉर्मल राईस शिजवला मीठ टाकून, तो राईस ह्याच्यावर टाकून घेते। गॅस मी बारीक ठेवलेला आहे। असा गॅसवर आपण हा सगळा राईस परतून घेणार आहोत। आपण हा फक्त एक लेअरमध्येच बनवणार आहोत, कारण की ही आपली झटपट बनणारी बिर्याणी आहे। आणि मी साइड बाय साइड कोथिंबीर आणि तो प्याज, हा जो आपण कांदा तळून घेतला होता तो ह्याच्यावरच टाकणार आहे आणि अर्धा लिंबाचा रस वरतून टाकून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सजावट करते। जर तुम्हाला कलर टाकायचा असेल, फूड कलर, तरी तुम्ही ॲड करू शकता। आणि अशा प्रकारे कोळंबीची बिर्याणी माझी रेडी झाली आहे। अगदी सोप्या साहित्यात मी रेडी केली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। यासोबतच मी दही प्रिफर केलं आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही रायताही घेऊ शकता। आणि सिरकेवाले प्याज म्हणजे कांदा लिंबू टाकलेले प्याज मी आणि थोडं लाल तिखट वापरलं आहे। मी बिर्याणी अशी सर्व करून तुम्हाला काढून दाखवते। बिर्याणी अगदी यम्मी झाली होती, खूप छान लागत होती। तुम्ही घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा बिर्याणी कशी झाली ते। थँक्यू फॉर वॉचिंग। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।